पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरात मंगळवारी रात्री दुचाकींवरून आलेल्या सुमारे 12 जणांच्या टोळक्याने रस्त्यावर दहशत माजवत मारहाण आणि तोडफोड केली। या टोळक्याने बेदरकार वाहन चालवत जाताना रस्त्याने जाणाऱ्या बँक कर्मचारी मयूर गायकवाड यांच्या मानेवर कमरेच्या पट्ट्याने वार केला। त्यानंतर समोरून येणाऱ्या 18 वर्षीय कुरिअर कर्मचारी सायपन शेख यालाही लक्ष्य करत त्याच्या छातीवर जोरदार प्रहार करण्यात आला। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेनंतर आरोपींनी गल्ली क्रमांक 11 मध्ये उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली। स्थानिक रहिवासी महामुनी यांच्या दुचाकीचेही नुकसान करण्यात आले। नागरिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी शिवीगाळ करत दहशत निर्माण केली। यानंतर आरोपी दुचाकींवरून वेगाने पसार झाले। तक्रारदार आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने काही आरोपींची ओळख पटली असून त्यामध्ये ओमकार पांचाळ, सोन्या जाधव, हर्षल अभिदीक्षित, प्रसाद शिंदे यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे। हे सर्व आरोपी कोंढवा बुद्रुक परिसरातील असल्याचं समोर आलंय। दरम्यान कोंढवा येवलेवाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत परिसरात शोध मोहीम राबवली आहे। पोलिसांनी स्पष्ट इशारा देत सांगितलंय की रस्त्यावर दहशत माजवणाऱ्यांना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही। गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून नागरिकांमध्ये यामुळे दिलासा व्यक्त केला जातोय। पुणे येथून कार्यकारी संपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट। असे जर छानपणा करणारे पोरं जर फिरत असतील आणि इथं चौकात बसून कोणा टवाळगिरी करत असतील, कोणाला दमबाजी करत असतील, ताबडतोब फोन करून कळवा। पुढे जी काय कारवाई करायची आहे ती आम्ही बघून घेतो। तुमचा नंबरही सुद्धा कोणाला सांगणार नाही आणि तुमचं नावही ओपन होणार नाही। सगळं गोपनीय राहील। फक्त फोन करून तुम्ही कळवायचं आहे। चौकात कुणीही टवाळखोर पोरं दिसणार नाहीत बसलेली। एक तर तुम्ही त्यात तुमचे संबंधित असतील तर त्यांना वॉर्निंग द्या, कोणी बसणार नाही याची तुम्ही काळजी घ्या। आणि जर ते तुमचं ऐकत नसतील तर कोंढवा बुद्रुक येवलेवाडी पोलीस स्टेशनला फोन करायचा। आम्ही तुम्हाला नंबर देतो, आमच्या फोनवरती फोन करा, आम्ही बघतो पुढे काय करायचं। 830 810 8182 कोणी अशी शहाणपणा करणार असेल ना लगेच फोन करा।